विधानसभेतील जोरदार विजयानंतर आता भाजपनं वसई विरारकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे। वसईतील बहुजन विकास आघाडीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे। भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीने बहुजन विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात आहेत। यामध्ये 50हून अधिक माजी नगरसेवकांचा सुद्धा समावेश आहे। हितेंद्र ठाकूर यांची एकहाती सत्ता काबीज करण्यासाठी भाजपनं जोर लावल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, काय अधिकचे अपडेट्स आहेत? निश्चितच विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपनं वसई विरार महापालिकेकडे आपला मोर्चा वळवला आहे। बहुजन विकास आघाडीच्या 3ही जागा पराभूत केल्यानंतर आता महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपनं प्रयत्न सुरू केले। या दृष्टिकोनातून वसई विरारमधील बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक 50हून अधिक माजी नगरसेवक जे आहेत ते आता भाजपच्या संपर्कात आहेत आणि भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून त्यांचा लवकरात लवकर भाजपमध्ये प्रवेश होईल अशी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे। जानेवारी महिन्यामध्ये भाजप या वसई विरार परिषद भागामध्ये खूप मोठं ऑपरेशन करणार आहे आणि बहुजन विकास आघाडीला मोठं खिंडार पाडण्याचे प्रयत्न भाजपकडनं केले जातात। त्यामुळे आता ठाकूर यांच्या सत्तेला एक हाती वर्चस्व जे त्यांचं होतं त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय। अगदी धन्यवाद ओम, आपण दिलेल्या माहितीसाठी।